माना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. हे आमच्या महान स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो, तुझ्या नावाला गौरवितो. कारण प्रभू तू चांगला परमेश्वर आहेस, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. होय प्रभू, आजच्या संध्याकाळच्या समयी आम्हा प्रत्येकाला येण्यासाठी तू सहाय्य केलंस, तुझ्या उपस्थितीमध्ये आणलंस. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू प्रभू गत आठवड्यात आमच्यावर जे काही प्रभू तू अनंत उपकार केलेस, आम्हाला प्रत्येक स्थितीमध्ये तू सांभाळस, राखलंस आणि प्रभू तुझ्या समोर तू आम्हाला उपस्थित केलंस. प्रभू तुझ्याच नावाला धन्यवाद देतो. प्रभू आजच्या संध्याकाळच्या समय तुझ्यापुढे आम्ही नतमस्तक होतो, तुझ्यापुढे आम्ही सरेंडर होतो. प्रभू आमच्यातून घडलेल्या सर्व अन्यायपदाची तुझ्याकडे क्षमा मागतो. तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो, हे घर तुझ्या पवित्र रक्ताखाली आणतो. सर्व स्पिरिट ना प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावात बाइंड करून हाकलून देतो. प्रभू मी तुझ्या हाती समर्पित होतो. प्रभू जसं संत पॉल म्हणतो, जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त. हो प्रभू, थकलेलो आहे, भागलेलो आहे, पण तू आज प्रभू माझी नजर प्रभू त्या कलवर क्रूसावर मी लावतो, त्या पवित्र रक्ताखाली प्रभू येतो. प्रभू माझ्या तू दया कर, माझ्यातून घडलेल्या सर्व अन्यायपदाची मला तू क्षमा कर. प्रभू प्रभू तुझ्या त्या धार्मिकतेच्या आड मला तू लपव प्रभू, कारण माझ्यात काही एक चांगलं नाही, चांगला फक्त तूच आहेस. मी केवळ धूळ आणि माती आहे. प्रभू यात पुलपीचा ताबा तू घे, माझा कंट्रोल तुझ्या हाती घे. माझा आत्मा प्राण घे, तुझ्या हाती समर्पित करतो. पवित्र आत्म्याचं अनाइंटिंग दे प्रभू, कारण प्रभू आज काहीच माझ्याकडे नाहीये. प्रभू तू मला सहाय्य कर. हो प्रभू, वचन म्हणतं की मला सहाय्य कुठून येईल, तर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जिवंत देवाकडून मला सहाय्य येतो. प्रभू तुझ्या हाती आम्ही समर्पित होतो. भाऊ स्टँड जिथे कुठे असतील प्रभू, त्यांना तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांना येण्यासाठी तू सहाय्य कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. प्रभू सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मान महिमा सन्मान गौरव तुला देतो. पुढे वेळ समय तुझ्या हाती देतो. आणि मी त्यावर जेवू शकले नाही, जे येत आहेत आम्हा सर्वांचा आत्मा प्राण देह तुझ्या हाती समर्पित करून ही छोटीशी प्रार्थना पाहणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड मध्य आणि सामर्थ्यवान नावात मागितली म्हणतो, ऐक आणि मान्य कर. आमेन आमेन आमेन. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. आपण आपलं पवित्र शास्त्र उघडूया. जो आपला विषय आहे त्याच्यावर आपण मनन करत आहोत. लूका शुभवर्तमान याचा 11वा अध्याय, याचं वचन 1 वाचणार आहोत. तदनंतर आपण मत्तेय शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 9 ते 13 वाचणार आहोत. आणि तदनंतर योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 39 ते 41 आपण वाचणार आहोत. लूक 11:1 कोणीतरी वाचा. As he was praying in a certain place, when he kissed one of his disciples, and said unto him, Lord, teach us to pray, as John also taught his disciples. Amen. मत्तेय शुभवर्तमान, the book of Matthew chapter 6 verse 9 to 13 आपण वाचणार आहोत. 9 ते 13 वाचेल. After this manner, therefore, pray ye, Our Father, which art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom will come, thy will be done, in earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our debts, as we forgive our debtors. And lead us not into temptation, but deliver us from evil. For thine is the kingdom, and power, and the glory forever. Amen. Amen. आणि the book of John chapter 6 verse 39 to 41. And this is the Father's will, who hath sent me, that of all which he hath given me, I should lose nothing, but should raise it up again at the last day. Amen. And this is the will of him that sent me, that everyone which seeth the Son and believeth on him may have everlasting life, and I will raise him up at the last day. Amen. The Jews then murmured at him. No, 41 was the 41. 39 to 41. 41. हाँ, was the no? The Jews then murmured at him because he said, I am the bread which came down from heaven. आमेन आमेन. हालेलुया. प्रभू वाचलेले वचन आशीर्वादित करू. कृपया आपण आपल्या जागेवर बसू द्या. गिव्ह अस दिस डे आवर डेली ब्रेड. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि लूक मध्ये काय लिहिलंय?
प्रतिदिन आम्हाला रोजची भाकर दे, डे बाय डे. राईट. आमेन. प्रभू वाचलेलं वचन आशीर्वादित करो. आणि भाव बहिणीनो, जर योहानमध्ये असं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे की माझ्या पित्याची 39 पासून आपण वाचूया. आणि ज्याने मला पाठवलं त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटच्या दिवशी मी ते उठवावे. आणि भाऊ हे सामर्थ्य कुठे आहे? त्या भाकरीमध्ये आहे. हालेलुया. आणि भाकर कोण आहे? मीच जीवनाची भाकर आहे. येशू ख्रिस्त काय म्हणतो? मीच 48 वचनामध्ये मीच जीवनाची भाकर आहे. आणि पुढे काय लिहिलं? माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला मी नाही म्हटलं, मीच शेवटच्या दिवशी उठवीन. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे असे तो म्हणाला. म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. आमेन. भाऊ-बहिणींनो, जर तो म्हणतो की मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, तर मग भाऊ-बहिणींनो, आतापर्यंत जे जे संदेश आले त्यांनी जो मेसेज आणला, जो संदेश आणला, ती भाकर होती. राईट. आणि जर आपण भूतकाळात बघत असू तर ह्या काळात, ह्या युगात देखील भाकर असायलाच पाहिजे. आपण पाहिलं योसेफाचं भाकर. योसेफाने काय केलेलं होतं की धान्याचा साठा करून ठेवला होता. नंतर जेव्हा लोक योसेफाकडे आले तेव्हा ते म्हणाले मला भाकरी द्या. मग प्रश्न असा येतो की धान्याची भाकर कशी झाली? प्रॉफेट म्हणतात की द मेसेज अँड द मेसेंजर आर वन. आमेन. म्हणजे भावा-बहिणींनो, या युगात जर भाकरी असेल तर तो भाकरी देणारा आणि भाकर एकच आहे. आमेन. काय तुम्ही माझ्या बरोबर आहात? आणि आजच्या या मेसेजला मी शीर्षक देऊ इच्छितो. मी 2-3 टायटल पाहिले, तर मी आज त्याला शीर्षक देऊ इच्छितो, द पॉवर ऑफ ब्रेड ऑफ जोसेफ इन द एंड टाइम. योसेफाच्या भाकरीचं सामर्थ्य कुठे? या अंतिम काळात. आपण बघूया यात भाकरीमध्ये सामर्थ्य काय दडलेलं आहे. आमेन. आणि भाऊ-बहिणींनो, आपण पाहिलं गेल्या आठवड्यात की कशा प्रकारे सदोम, काय सांगितलं येशू ख्रिस्ताने? त्यांनी अब्राहमाला नाही सांगितलं, त्यांनी सारे विषय नाही सांगितलं, त्यांनी सांगितलं लोटाच्या बायकोची आठवण ठेवा. राईट. म्हणजे काहीतरी आहे त्या लोटाच्या दिवसात. जसं वचन पण म्हणतं की जसं लोटाच्या दिवसात घडलं तसं मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसात घडेल. आणि आपण पाहतो की त्या गोष्टी सर्व काही होत आहेत. लोक लग्न करत आहेत, लग्न करून देत आहेत, घर बांधत आहेत. आताच आमची सकाळी एक बातमी आली, आमच्या काकांचं घर आहे, तर भाऊ सांगायला गेला की आपण जरा सोलर लावूया पॅनल. नाही दादा, ते घर तोडायचं आहे. अरे 10 वर्ष पण नाही झाली घराला, घर तोडायला लावलं. काय दाखवतं हे? सदोमाचं चिन्ह. आमेन. आज प्रत्येक मनुष्य हा कॉम्पिटिशन मध्ये लागलेला आहे. प्रत्येकाला वाटतं की याच्यापेक्षा माझं सरस असावं. राईट. अरे 2 वर्ष ना झाली गाडी, अरे गाडी जुनी झाली, त्यांनी सरस घेतली ना, मग मी कशाला मागे राहू? काय चढावं लागलेली आहे. राईट. भाऊ-बहिणींनो, जसं लोटाच्या दिवसात लोक खात पित होते, आणि खाणं पिणं सदोमामधलं काय करत होतं माहिती आहे तुम्हाला? स्त्रियांना वाटत होतं की आम्ही पुरुष व्हावं, आणि पुरुषांना वाटत होतं आम्ही स्त्रिया व्हावं. म्हणून ते काय पुरुषांकडे समागम करायला लागले. राईट. आपण पाहिलं सदोमाच्या दिवसात काय झालं. तुम्ही जसे खाल तसे तुम्ही व्हाल. मग जर या युगामध्ये तुम्हाला जर या रॅप्चर सीझन मध्ये राहायचं असेल, या ब्राईड एज मध्ये तुम्हाला सस्टेन व्हायचं असेल, तर तुम्हाला योसेफाच्या भाकरीशिवाय पर्याय नाही. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. योसेफाच्या भाकरीमध्ये हे सामर्थ्य आहे. कारण येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? जर तुम्ही मला खाल, माझं रक्त प्याल, तर तुम्हाला जीवन आहे. मी जे तुम्हाला वचन सांगतो त्याच्यामध्ये आत्मा आणि जीवन आहे. तर आपल्याला कळतं की या भाकरीमध्ये आत्मा आणि जीवन आहे. आमेन. आणि भावाने जर आपण ह्या अंतिम युगामध्ये, या ब्राईड एज मध्ये, या रॅप्चरिंग सीझन मध्ये
जर आपण वचन खाऊ तर आपण वचन होऊ. जर तुम्ही ह्या जगजगाच्या गोष्टींच्या मागे लागलात तर हे तुमचं आध्यात्मिक खाणं होईल. मी नॅचरल खाण्याविषयी बोलत नाही. जर तुम्ही आध्यात्मिक खाणं खाल, असं खाणं की जे कधी मरत नाही, असं खाणं की जे वरून आलेलं आहे, सुपर नॅचरल. जर ब्राईड सुपर नॅचरल खाईल तर ती या ब्राईड एज मध्ये सस्टेन राहील. आमेन. तर तुम्ही काय होईल, वचन खालं तर तुम्ही वचन बनाल, कचरा खालाल तर कचऱ्यासारखे बनाल. मग सैतान तुम्हाला काय कुठे काय करेल काय करणार नाही. पण जर आध्यात्मिक अन्न खाल्लं तर तुम्ही काय होणार, वचन व्हाल. आमेन. आपण पुढे जाऊया. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. माझ्यासाठी प्रार्थना करा. आपल्याला ठाऊक आहे भाऊ बहिणीनो की सैतान जो आहे हा 2 पुस्तकांचा फार तिरस्कार करतो. हे काय, उत्पत्ती आणि प्रकटीकरण. कारण भाऊ बहिणीनो ही भाकर जी आहे, नीट लक्ष द्या, ही भाकर जी आहे ही उत्पत्तीमध्ये आलेली आहे. राईट. ही भाकर परमेश्वराने मनुष्याला, आपण गेल्या दिवसात पाहिलं की त्याने काय केलं, जीवनाच्या झाडातून फळ खायला सांगितलं. त्यांनी झाडं फळं फुलं सगळं आपण डायरेक्ट पाहिला की आधी झाडं फळं फुलं दिली. नंतर 6व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही मांस पण खाऊ शकता, फक्त रक्त सोडून, रक्त काढून तुम्ही मांस खाऊ शकता. डायट प्लॅन बदलत गेला. त्याचप्रमाणे परमेश्वराने जीवनाच्या झाडातलं पण खायला सांगितलं. आता जीवन कसं काय खायचं, हे जीवन त्यांनी आपल्या वचनामध्ये ठेवलेलं आहे. आणि जर तुम्हाला या अंतिम युगामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला पण त्या जीवनाच्या झाडातूनच खावं लागेल. आणि जीवनाचं झाड कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. मग आज तुम्हाला जर जगायचं असेल आत्मिक दृष्ट्या तर तुम्हाला ह्या युगामध्ये जे देवाने प्रकट केलेलं वचन आहे ते खावं लागेल. आणि ते आहे द एंड टाइम मेसेज. हे जर खाल तर तुम्ही, तो म्हणेल ही माझ्या हाडातली हाड आणि ही माझ्या मांसातली मांस आहे. तर भावा बहिणीला सैतान जो आहे या 2 पुस्तकांचा भयंकर तिरस्कार करतो. कारण उत्पत्तीमध्ये त्यांनी काय केलं, आणि प्रॉफिट काय सांगतात, टू ओव्हरकम इज टू एक्सपोज सैतान. जर त्याला पराभूत करायचं असेल तर त्याला एक्सपोज करा. आणि त्याला बिलकुल चांगलं वाटत नाही की उत्पत्ती लोकांना कळावं, त्याच्या मागचं रिव्हलेशन कळावं. जर तुम्हाला रिव्हलेशन त्याच्या मागचं कळलं तर तुम्हाला समजेल की सैतान काय आहे, लबाड आहे. येशू ख्रिस्त काय म्हणा, तू लबाड आणि लबाडीचा बाप आहेस. आमेन. आणि प्रकटीकरण त्याला अशासाठी आवडत नाही कारण प्रकटीकरणामध्ये त्याचा अंत आहे. तू लोकांना त्यांनी असं काय केलेलं आहे, असं गोलमोल करून ठेवलेलं आहे, सोशल गॉस्पेल मध्ये अडकून ठेवलेलं आहे. प्रभू के पास आओ, चंगाई मिलेगा, पैसा मिलेगा, नोकरी मिलेगा, जमीन जायदाद मिलेगा, याच्यामध्ये अडकून ठेवलेलं आहे. पण आपल्याला त्याच्या पलीकडे बघायचं आहे. आमेन. आणि म्हणून भावा बहिणींनो या 2 गोष्टींना सैतान काय करतो, फार तिरस्कार करतो. प्रॉफिट इथे म्हणतात, माझ्यासाठी प्रार्थना करा. प्रॉफिट इथे म्हणतात, and now this may just choke you to death. आणि जर तुम्हाला या गोष्टी कळायचं तुम्हाला वाटेल की कोणीतरी तुमचा गळा दाबतंय. But did you know that men that are sons of God are amateur gods? काय तुम्हाला ठाऊक आहे का की तुम्ही पृथ्वीवरील स्मॉल जीवोडी आहात. जर तो स्वर्गाचा कॅपिटल, स्वर्ग आणि पृथ्वी संपूर्ण विश्वाचा तो कोण आहे, बिग जीवोडी. जर तो बिग जीओडी आहे तर आपण या पृथ्वीवरचे कोण आहोत, स्मॉल जीओडी. आमेन. हाऊ मेनी एव्हर नो दॅट, किती जणांनी ही गोष्ट ठाऊक आहे, हाऊ मेनी नोज दॅट जीसस सेड सो. तुम्हाला माहिती आहे का येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, द बायबल जीसस सेड. आता इथे प्रॉफिट म्हणतात बायबल आणि जीसस सेम आहे. प्रॉफिट पटकन एक शब्द बोलून जातात, पण त्याच्या मागचं रिलेशन, त्याच्यावर आपण जर मनन करू बसलो तर एक मेसेज तयार होईल. ते पटकन बोलतात द बायबल जीसस सेड, म्हणजे बायबल आणि जीसस एकच आहेत, वचन आणि येशू ख्रिस्त एकच आहे. रिमेंबर, डीड नॉट युअर लॉ से, काय तुमचं नियमशास्त्र हे सांगत नाही का, इट सेड दॅट यू आर गॉड्स.
जर तुम्हाला देव म्हटलं तर शास्त्र लेखाचा भंग होत नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? अँड इफ यू कॉल देम गॉड्स which God said in Genesis 2 that they were gods because they had full dominion of the world. तुम्ही स्मॉल गॉड का आहात? कारण संपूर्ण सृष्टी ही संपूर्ण पृथ्वी आहे तुमच्या अधिकाराखाली दिलेली आहे. You are given a domain. He gave his dominion over all things. तुम्हाला पृथ्वीवर सर्व गोष्टीवर अधिकार दिलेला आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो मला सर्व अधिकार दिलेले आहेत. जर तो जीओडी आहे कॅपिटल, जर आपण स्मॉल जीओडी आहोत तर तो अधिकार आपल्याला पण मिळाला हवा. आमेन. And he lost his godship, he lost his sonship, he lost his domain and Satan took it over. मग भाव बहिणींनो, उत्पत्तीमध्ये आदामाने काय हरवलं? He lost sonship, पुत्रत्वाचा अधिकार त्याने तो गमावून बसला. He lost his domain, त्याचा अधिकार त्याने गमावून बसला. ओके. He lost godship, जे ऍबस्ट्रॅक्ट टायटल डीड होतं ते कुठे गेलं? त्याच्या मूळ मालकाकडे परत गेलो. ओके. आमेन. बट ब्रदर, वी आर वेटिंग फॉर द मॅनिफेस्टेशन ऑफ द गॉड, सन्स ऑफ गॉड. पण भावांनो, आपण कशाची वाट बघत आहोत? परमेश्वरच्या पुत्राच्या प्रकटीकरणाची आपण वाट बघत आहोत. वी विल कम बॅक अँड टेक इट ओव्हर अगेन. हालेलुया. भाव बहिणीनो, इथे आपण काहीतरी एक फाउंडेशन रचत आहोत. तुम्ही माझ्या बरोबर राहा, प्रार्थना करा. भाव बहिणीनो, आपण कुठेतरी जात आहोत. आपल्याला बघायचंय की ही जी भाकर आहे त्या भाकरीमध्ये काहीतरी सामर्थ्य दडलेलं आहे. आणि म्हणून आपण गेल्या वेळेला पाहिलं की सदोमामध्ये असं काय झालं की ती भाकर यावी लागली. सदोमामध्ये असं काय झालं बघा भाव बहिणीनो, परमेश्वर या गोष्टी अलाव करतो. परमेश्वर मनुष्याला अंधकारामध्ये लोटून देतो. जेव्हा अंधकारामध्ये जातो तेव्हाच प्रकाशाचं आपल्याला महत्व कळतं. बघा, जेव्हा एखादा मनुष्य खूप असा अंधारकोटीत राहिला असेल, जेव्हा तो प्रकाशामध्ये येतो तेव्हा त्याला किती बरं वाटतं. त्याचं बिहेवियर, त्याचं संपूर्ण काय होतं, शरीर बदलतं. शरीराचे रिस्पॉन्स बदलतात, शरीराचे हावभाव बदलतात. त्याचं काय होतं, मनामध्ये उल्हासितपणा येतो. हे कशामुळे? तर प्रकाशामुळे. आणि म्हणून ह्या परमेश्वराने ह्या गोष्टी अलाव केल्या की सदोमामध्ये या गोष्टी व्हाव्यात. योसेफाच्या दिवशी 7 वर्ष दुष्काळाचा काळ यावा. सुकाळ येऊ दे, पण दुष्काळ पण महत्वाचा आहे. हालेलुया. तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काळ आनंद, सुख, चैन, शांती नसावी. कारण परमेश्वर तुम्हाला ह्या गोष्टी का करतो? तुम्हाला हलवतो. तो उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. आणि या भाकरीमध्ये हा प्रकाश दडलेला आहे. आमेन. प्रॉफिट ते म्हणतात. आणि पण पाहतो की ह्या सदोमाच्या काळामध्ये, उत्पत्तीमध्ये मनुष्य ह्याच गोष्टी हरवून बसला. ही लॉस्ट हिज गॉडशिप. नीट लक्ष द्या गोष्टीकडे. आपण फाउंडेशन, कारण ह्याच जर गोष्टी तुम्ही मिस केल्या तर पुढे तुम्हाला थोडं डिफिकल्ट जाईल. आपण काय हरवून बसतो की जे आपल्याला परमेश्वरने पुन्हा काय केलं, रिस्टोर केलेलं आहे. जर हरवलेल्या गोष्टी तुम्हाला कळल्या तर तुम्हाला रिस्टोरेशन कळेल. जर तुम्हाला कळलंच नाही की तुम्ही काय हरवलंय, मनुष्याने काय हरवलंय, तर तुम्हाला कळणार नाही की आपल्याला काय मिळायला पाहिजे. राईट. वी लॉस्ट गॉडशिप, वी लॉस्ट सनशिप, वी लॉस्ट फेलोशिप, वी लॉस्ट डोमेन. अधिकार आपण काय दिलो? गमावून बसलो. आणि या भाकरीने ते रिस्टोर केलं. हालेलुया. ही योसेफाची भाकर जी या अंतिम काळासाठी आली, या भाकरीने काय केलेलं आहे? सर्व रिस्टोरेशन केलेलं आहे. कारण परमेश्वरने सांगितलेलं आहे वेळाच्या दुसऱ्या अध्यायात की आय विल रिस्टोर. आमेन. वेटिंग फॉर द फुलनेस ऑफ टाइम when the pyramid gets up to the top. काय झालेलं आहे? पिरामिड. पिरामिड काय म्हणतो ब्रदर? द स्टेचर ऑफ परफेक्ट मॅन. भाव बहिणीनो, जर तुम्ही ते स्टेचर ऑफ परफेक्ट मॅनचा तो आराखडा, सिद्ध मनुष्याचा आराखडा पाहिला तर तिथे जो कॅपस्टोन आहे तो मिसिंग आहे. बघा भाव बहिणीनो,
हा जो पिरामिड आहे हा कसा आहे, ट्रायंग्युलर आहे, राईट. आणि कॅपस्टोन मिसिंग आहे, पण कॅपस्टोन देखील त्रिकोणच आहे. कॅपस्टोन काय आहे, नीट लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्त. काय कॅप्स्टोन, प्रभू येशू ख्रिस्त, हा झाला कॅप्स्टोन. आणि येशू ख्रिस्त कोण आहे, प्रेम आहे. आमेन, चॅरिटी. आमेन. आपण पुढे जाऊया. आपण एक फाउंडेशन रचत आहोत भाऊ बहिणीनो. आणि मनुष्याने या सर्व गोष्टी काय झालेल्या आहे, गमावून बसलेल्या आहे. आणि ओके, प्रॉफिट इथे पुढे मध्ये मी आज कोट जास्त वाचेल, पण माझ्या बरोबर राहा तुम्ही. ओके ओके, हा. When the full sons of God will be manifested, जेव्हा काय होणार, परमेश्वरची लेकरं, परमेश्वरची जी मुलं आहेत ती काय होणार, प्रकट होणार. When the power of God will walk out, hallelujah. जेव्हा प्रकट होतील ही मुलं, तेव्हा मध्ये काय होणार, परमेश्वराचं सामर्थ्य उतरणार. Prophet says hallelujah, and will take every power that Satan's got away from him. Yes sir, it belongs to him. Hallelujah. जे सामर्थ्य आपण गमावून बसलेलो आहेत ते सामर्थ्य पुन्हा परमेश्वर आपल्याला देणार आहेत. कधी, जेव्हा परमेश्वराची मुलं प्रकट होतील. म्हणून पृथ्वी देखील काय करत आहे, कणत आहे. पुत्राच्या प्रकट होण्याची ती काय उत्कंठेने वाट बघत आहे. आमेन. ओके, आपण पुढे जाऊया. हा, प्रॉफिट जे म्हणतात, सॉरी कुठे आपण होतो, रिझर्वेशन ऑफ लाझरसच्या या मेसेज मध्ये प्रॉफिट म्हणतात, अँड देन आफ्टर ही गॉट ऑल हिज क्रिएशन मेड. जेव्हा परमेश्वर संपूर्ण सृष्टीची रचना केली, उत्पत्ती केली, ही सेड, लेट अस प्लुरल मेक मॅन इन आवर प्लुरल ओन इमेज. एक वचनी आहे. परमेश्वराने असं नाही सांगितलं की चल आता मी काय करतो, माझ्या प्रतिरूपाचा मनुष्य करतो. चला आपण, प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. काय सांगितलं, परत मी वाचतो. बाबा खूप महत्वाचं आहे, या गोष्टी तुम्ही मिस केल्या ना तर तुम्हाला पुढे नाही करणार. Let us plural make man in our plural own image. Now, if God is unseen, if the logos was on in the form, just mythically speaking, drama in the form of hello, then it's supernatural. बघा, या गोष्टी आत्मिक आहेत. तुम्ही तुमचं फिजिकल नॉलेज किंवा तुमची बौद्धिक जी क्षमता आहे ती पणाला लावू नका. नीट लक्षात घ्या. जेव्हा परमेश्वराने म्हणलं चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य करूया, म्हणजे प्लुरल आहे. मग आपण कोण आहोत, बघा तुम्हाला याचं उत्तर नंतर कळेल. थोडा वेळ थांबा. देन ही हॅड टू मेक अ मॅन इन हिज ओन इमेज. मग त्याला, मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवायचं होतं, राईट. जॉन 4 says that God is a spirit. आणि 4 काय म्हणतो, योहान 4 काय म्हणतो की परमेश्वर काय आहे, आत्मा आहे. अँड ही हॅड टू मेक अ स्पिरिट मॅन. मग त्याला एक आत्मिक मनुष्य बनवायला लागला असतं. अँड ही ब्रॉट इट डाऊन. नाव देर इज डेटी कॅन नॉट बी सीन. डेटी इज द सुपरनॅचरल. हालेलुया. बघा, मनुष्याचे 2 भाग आहेत. एक आहे फिजिकल, जे आपण पाहतो, हात, डोळे, कान, नाक, पाय. आणि एक आहे आत्मा, तो दिसत नाही, राईट. प्रॉफिट काय म्हणतात की हे तुम्हाला दिसणार नाही, दिस इज सुपरनॅचरल. बघा, प्रॉफिट हा शब्द काय उच्चारतात, कारण हे आम जनतेसाठी नाही आहे. दिस इज ऑल ब्राईड फूड. हे फक्त वधूच समजू शकणार, कारण वधूकडे हे प्रकटीकरण आहे. कुठून आलंय, त्या योसेफाच्या भाकरीकडून आलंय. नीट लक्ष द्या बाबा, बिकॉज दिस इज सुपरनॅचरल. Then he brings it down from a sacred halo to a little white cloud. बघा प्रॉफिट काय म्हणतात, हे काय आहे, एक क्रिएशन आहे, बरोबर. आणि आत्मा जे दैवत्व आहे हे तुमच्या आमच्यामध्ये वसलेलं आहे, हे दिसेल ना, दिस इज सुपरनॅचरल. पण प्रॉफिट
त्या गोष्टीला एक उपमा देत आहेत. लिटिल व्हाईट क्लाउड, एक छोटा सफेद ढग. आता हे डोक्यात ठेवा. ओके, समथिंग दॅट्स मोर विजिबल. जो ढग जो तुम्हाला दिसतो, ढग दिसत नाही, विमानाच्या बाजूला ढग दिसतात की नाही, ढग दिसतात. ओके, दॅट्स मोर विजिबल, दॅट्स मॅन. आता हा जो सफेद ढग आहे हा कोण आहे? मनुष्य आहे. ही एक त्यांनी एक उपमा दिलेली आहे, लक्षात ठेवा फक्त. ओके, ही गिव्ह हिम द रुलरशिप ओव्हर द किंगडम. त्याने काय दिलं? संपूर्ण अधिकार जो आहे हा पृथ्वीवरचा काय दिलेला आहे? त्या मनुष्याला दिलेला आहे. राईट. आता आपण बघा, आता मी तुम्हाला ना एक उदाहरण देतो. या गोष्टी जर तुम्हाला समजायच्या असतील की तुमच्याकडे त्या संदेशाची दुर्बीण असायला पाहिजे. त्या फार बारीक गोष्टी आहेत, पण तुमच्याकडे लेन्स नसेल तर तुम्हाला या गोष्टी कळणारच नाही. काय ब्रदर रणधीर, तुम्ही बघण्यासाठी काय करता? मायक्रोस्कोप खाली बघता का? कारण तुम्हाला दिसला पाहिजे की मलेरियाचा कुठल्या प्रकारचा हा मलेरिया आहे. वायरस आहे की फॅल्सिपॅरम आहे, कुठला प्रकार आहे हे बघण्यासाठी तुम्हाला काय डोळे घालून त्याच्यात फार सूक्ष्मदर्शनी तुम्हाला बघावं लागतं, तर तुम्हाला कळतं की काय आहे. बघा भाऊ, ही दृष्टी आपल्याला जर प्रोफेटिक हे नसेल तर तुम्हाला या गोष्टी कळणार नाही. भाऊ थोडा डीप आहे, पण माझा आशा की तुम्हाला समजेल आणि मी प्रयत्न करतो. माझ्यासाठी प्रार्थना करा. ओके, हा. तर भाऊ बघा, जर तुम्ही स्वर्गाचे नागरिक असाल तर तुम्हाला स्वर्गीय राज्याच्या गोष्टी कळतील. आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो. जर नरेंद्र मोदी आपले PM आहेत, त्यांनी समजा एक काय केलेलं आहे की एक मीटिंग ठेवलेली आहे आणि नरेंद्र मोदी BJPचे पण अध्यक्ष आहेत. धरून चाला, जे नरेंद्र मोदी PM ऑफिस मधून एखादा मीटिंगचं एक देतात, इन्व्हिटेशन देतात, ते स्वतःला पण देतात ऍज अ PM आणि BJPच्या ऑफिसला पण देतात. पण नरेंद्र मोदी दोन आहेत का? नाही. पण बाहेर एखादा माणूस येईल तेव्हा त्याला काय वाटेल? हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. भाऊ आपण फाउंडेशन ठेवतो, तुम्ही लक्ष द्या, गोष्टीकडे लक्ष द्या. म्हणजे भाऊ बहिणीनो, त्या गोष्टी तुम्हाला कळल्या की कोणाला जो नवीन आलाय, आपण आता भारतीय आहोत बरोबर, आपण नागरिक आहोत इथले, आपल्याला माहिती आहे की त्यांनी जरी इन्व्हिटेशन दिलं तरी मनुष्य एकच आहे. पण जर बाहेरून कोणी आला, बाहेर देशातून कोणी आला तर त्याला काय वाटेल? हे दोघं जण आहेत. म्हणून स्तोत्र 110 1 वाचा. काय लिहिलंय? दावीद काय म्हणतो बघा. आमेन. इथे आपल्याला भाऊ बहिणी दोन व्यक्ती दिसतात, प्रभू आहे, परमेश्वर आहे. कोण नवीन असेल त्याला वाटेल अरे दोन आहेत, दोन देव आहेत, हे कसं काय? पण जर तुमच्याकडे प्रोफेटिक लेन्स असेल तर तुम्हाला कळेल की परमेश्वर स्वर्गातल्या ऑफिस मधून ज्या त्याच्या पुत्राच्या ऑफिस मध्ये आहे त्याच्याशी बोलत आहे. परमेश्वर एकच आहे, पण ऑफिस वेगवेगळे आहेत, त्याची कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. आमेन. भाऊ बहिणीनो, आणि भाऊ बहिणी आपण खरोखर देवाला धन्यवाद देऊया की कशा प्रकारे हा सुपर नॅचरल प्रॉफिट आपल्याकडे पाठवलेला आहे. या प्रॉफिटची भाऊ बहिणी इंटेन्सिटी तुम्ही समजून घ्या, या भाकरीचं महत्व समजून घ्या. जर तुम्हाला या भाकरीचं महत्व कळलं ना तर ती भाकरी तुम्हाला खाल्यावरून तुम्हाला चैन पडणारच नाही. मी लिहून देतो. भाऊ बहिणीनो, कुठे लिहिलेलं आहे मला सांगा की सर्प हा आदामापेक्षा सुंदर होता? सर्पाकडे प्राण नव्हता.
कुठे लिहिलंय बायबलमध्ये? कुठे वचन आहे का मला सांगा? कुठे लिहिलंय जक्याची जी पत्नी आहे तिचं नाव रिबका आहे? कुठे लिहिलंय? हे असं का घडतं? प्रॉफिट ते म्हणतात. बघा आता नीट लक्ष द्या. आपल्याला ह्या भाकरीचं सामर्थ्य कळलं पाहिजे. या भाकरीमध्ये काय पॉवर लपलेली आहे हे कळलं पाहिजे. नाव आय ऑलवेज फाइंड माय मेसेजेस इन बाय प्रेयर. ही प्रत्येक जे संदेश आहे ते काय करतो? प्रार्थनेने मी तयार करतो. आय विल बी सिटिंग इन प्रेयर अँड समथिंग रिव्हील्स टू मी. जेव्हा मी प्रार्थनेला बसतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी मला प्रकट होतात. and I wait on it a few minutes and see if it's right. आणि मग मी वाट बघतो आणि मग पाहतो की या गोष्टी बरोबर आहेत. then I feel it closer. मग मी आणखीन त्या जवळून बघतो. लक्ष द्या बाबांनो. and then something I keep waiting till it breaks into a vision. बघा, प्रॉफिट पण इथे बहुरूपाचं काम करतात. प्रॉफिट ऍज अ प्रीचर तो काय करतो? ब्रदर जॉनी काय करतो? प्रिपरेशन करत आहे. तो नोट्स लिहित आहे. बरोबर. तो ऍज अ ह्युमन बिईंग काय करत आहे? नोट्स लिहित आहे. तो आहे प्रीचर. परंतु भावाने जेव्हा तो पुलपीटवर चढतो तो काय? संदेश आहे. तो काय म्हणतो? मी या नोटवर फक्त डिपेंड राहत नाही, परंतु जेव्हा विजन येतं, जेव्हा ती बाई आली मेलेल्या मुलाला घेऊन, त्याने सांगितलं ब्रदर जा आणि तिच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही माझ्यासारखे दिसता. जाऊन त्या ब्रदरचं नाव काय होतं? ब्रदर मूर. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. तिला काय माहिती ना ब्रदर ब्रॅनम कोण आहे. तू जेव्हा विजन आलो त्यांना वेट डोंट गो, जाऊ नकोस, कारण मला विजन आलेलं आहे. म्हणून भावा बहिणींनो, हा जो व्यक्ती आहे हा प्रीचर नसून हा एक संदेशा देखील आहे. आणि हा फक्त एक ऍज अ ह्युमन त्याच्या नोट्सवर अवलंबून नाही, तर परमेश्वरावर आलेल्या प्रत्येक दृष्टांतावर तो अवलंबून आहे. राईट. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणून भाव बहिणींनो की या प्रॉफिटसाठी देवाला लाख लाख प्रणाम करा, धन्यवाद द्या. असा माणूस जो 6वी शिकलेला आहे तो अशा गोष्टी बोलू शकतो. जर ते सुपरनॅचरल असेल तर म्हणजे भाकरी जी आहे सुपरनॅचरल आहे का? तुम्ही आमेन म्हणाल? आपण पुढे जाऊया. ओके. प्रॉफिट आता इथे आता काय सांगितलेलं आहे मी? लिटिल व्हाईट क्लाउड, एक छोटा सफेद मेघ किंवा ढग. आता आपण पुढे जाणार आहोत. and we find now in the Old Testament there is many words in our New King James Version that seem very strange. आता प्रॉफिट इथे काही आणखीन गोष्टी भाव बहिणींनो, फक्त बायबल वाचून भाव बहिणींनो आपण बालवडीतच राहू, केजी मध्येच राहू. तुम्हाला पीजी करायचं, मास्टर करायचं असेल ना, त्या मेसेज मध्ये घुसल्याशिवाय पर्याय नाही. का तुम्ही आम्ही म्हणाल? ओके. There is many words in our New King James Version that seem very strange. बघा बाबांनो, संदेशा इथे आपल्या प्रत्येकाला किंग जेम्स व्हर्जन रिकमेंड करतोय. बघा तुम्ही बायबल घेतलं ना, त्याचे भरपूर व्हर्जन्स आहेत. प्रत्येक आता प्रॉफिट किंग जेम्स व्हर्जन मधल्या पण त्रुटी काढत आहे. हा अधिकार दिला कोणी? हे नॉलेज 6वी शिकलेल्या माणसाला आलं कुठून? पहा बहिणींनो, नीट लक्ष द्या. ओके. बट फॉर मी द रेस्ट ऑफ यू ब्रेदरन कॅन टीच फ्रॉम एनी व्हर्जन यू वॉन्ट टू. परंतु तुम्ही कुठल्याही भावांनो, तुम्ही कुठल्याही व्हर्जन वापरून तुम्ही त्याचं काय करू शिक्षण देऊ शकता. बट आय लाईक द किंग जेम्स व्हर्जन. जस्ट सीम्स मोर लाईक द बायबल टू मी. म्हणजे बायबल ह्याचं 99.999% हे काय आहे? किंग जेम्स व्हर्जन मध्येच आहे. पण एक प्रश्न आहे बघा, आता नीट लक्ष द्या गोष्टीकडे. काय लिहिलेलं आहे? परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य घडवला, निर्माण केला.
ही काय निर्मिती आहे. ॲज अ एक्झाम्पल, याची सुरुवात कधीतरी कंपनीमध्ये हा तयार झालेला आहे, कधीतरी हा भंगारामध्ये जाणार, त्याचं कुठेतरी अंत आहे. राईट. मग जर आपण क्रिएशन असू तर आपला पण अंत आहे. मग क्रिएटेड हा शब्द कुठेतरी टोचला पाहिजे तुम्हाला. प्रॉफेट इथे म्हणतात, बघा त्यांनी लक्ष द्या, वेन गॉड क्रिएटेड मी, जेव्हा परमेश्वराने मला उत्पन्न केलं, विलियम ब्रॅनम, आय वॉज बिफोर द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड. जर त्याने मला उत्पन्न केलं तर मी कुठे आहे, जगाच्या प्रारंभा अगोदर आहे. ही मेड माय बिंग, माय स्पिरिट, त्याने मला बनवलं, माझा आत्मा बनवला. आय वॉजन कॉन्शियस ऑफ एनिथिंग ॲज फार ॲज आय नो ऑफ. आणि मी या बाबतीत कॉन्शियस नव्हतो. कॉन्शियस काय म्हणतो, हा, सावध नव्हतो. राईट. आय वॉज देअर, मी तिथे होतो. ओ, आय डोंट बिलीव्ह यू आर गेटिंग इट. मला वाटतं तुम्हाला समजलेलं नाही, मला पण समजलं नव्हतं. बट नाव लक्षात घ्या. जस्ट अ मिनिट. जीसस टोल्ड द डिसायपल दॅट ही न्यू देम बिफोर द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड. येशू ख्रिस्ताला त्यांनी काय सांगितलं शिष्यांना, युगाच्या प्रारंभ अगोदर पासून मी तुम्हाला ओळखतो. ओके, तुमची नावं मला माहिती आहेत. अँड पॉल सेड देअर दॅट ही चोज अस इन हिम बिफोर द वर्ल्ड बिगॅन. आणि पौलांनी पण सांगितलंय की युगाच्या उत्पत्ती अगोदर पासून आपण त्याचे भाग आहोत. नाव देअर वॉज सम पार्ट ऑफ मी. ऑर्मन नेव्हिल, ब्रदर नेव्हिलचं नाव घेतो तो. अँड द रेस्ट ऑफ यू ऑल हेअर दॅट्स इन क्राइस्ट जीसस बिफोर द वर्ल्ड एव्हर बिगॅन. म्हणजे आपण इथे येण्या अगोदर आपण कुठे होतो, परमेश्वरामध्ये होतो. अँड here is to my analysis of that. आणि माझं याच्यावर काय विश्लेषण आहे. I think that the people today that are possessed with this spirit, ज्या कोणाकडे हा आत्मा आहे बघा, or the spirit, स्मॉल लेटर मध्ये, पहिल्यामध्ये त्याने कॅपिटल, दुसऱ्यामध्ये स्मॉल स्पिरिट, a part of these angelic beings, spirits which rotated of God. Hallelujah. क्रिएशन आहे. ओके, क्रिएशन म्हणजे उत्पत्ती आहे. परंतु इथे प्रॉफिट सांगू इच्छितात, यू आर नॉट क्रिएटेड. मग तुम्ही म्हणाल बायबल काय खोटं आहे का? प्रॉफिटच्या रेव्हिलेशनचा एक ठाव घ्या तुम्ही, ठाव सापडणार नाही. किती आपण धन्यवादित, किती आपण आशीर्वादित लोक आहोत की ज्या गोष्टी पौलाला पण नाही रिव्हील झाल्या, त्या गोष्टी या अंतिम काळातल्या, या अंतिम युगातल्या संदेशाला देवाने प्रकट केल्या. वी आर रोटेटेड ऑफ, वी आर नॉट क्रिएटेड. हालेलुया. वी आर रोटेटेड ऑफ म्हणजे काय, जर देव परमेश्वरा अविनाशी आहे, सार्वकालिक आहे, तर आपण त्याच्यामधून आलेलो आहोत. वी आर नॉट क्रिएटेड. हे कुठे बायबलमध्ये लिहिलं का बघा. बघा प्रॉफिटने ह्या याच्यात काय सांगितलेलं आहे की तुम्ही आधी तुमचं ओरिजिन जाणून घ्या. तुम्ही काय हरवलंय ते जाणून घ्या, तर तुम्हाला कळेल की ह्या युगामध्ये त्या योसेफच्या धाकलीने काय केलं आपल्यासाठी. त्यामुळे भाऊने नीट लक्ष द्या इकडे की वी आर नॉट क्रिएटेड, वी आर रोटेटेड ऑफ. म्हणजे त्या कणिक जो आहे पिठाचं त्याच्यामधून काढलेला आहे, गोळे काढलेत, सिस्टर करतात. वी आर रोटेटेड ऑफ, नॉट क्रिएटेड. मग जर परमेश्वर अमर आहे, अमरत्व त्याला लाभलेलं आहे, राईट. जर परमेश्वर मरत नाही, जर परमेश्वराने सैतानाला डिफीट केले, तर तुम्ही देखील तेच करू शकता. आमेन. जर पण बघा लक्षात घ्या, जर तुम्ही समजाल की मला उत्पन्न केलेलं आहे,
तर सैतान तुम्हाला हरवेल. प्रॉफिट ते सांगतात, आपण मला वाटतं आहे ते पुढे. पण जर तुम्ही सांगाल की मी आय वॉज रोटेटेड ऑफ, मी त्याच्या मधला भाग आहे, तर तुम्ही कधीच हरवले जाऊ शकत नाही. हालेलुया. बाबडे ह्या गोष्टींनी इतका आनंद होतो, इतका आपण उल्हासित होतो की ह्या गोष्टी आपण कधीच ऐकल्या नव्हत्या, कधी वाचल्या नव्हत्या. पण भावनेनं देवाचे आभार मानूया की असा संदेश आपल्याला लाभलेला आहे. आमेन. ओके. आणि प्रॉफिट म्हणतात दॅट्स नेव्हर फेड इन द बिगिनिंग, तो कधीच काय झालेला आहे, नाशात नाही गेला, कधी पतन नाही झालं, कधी पडला नाही. कोण? परमेश्वर. का? कारण तो परमेश्वर आहे. अँड ही रेजिस्टेड द डेव्हिल्स लाय इन हेवन. हालेलुया. परमेश्वर त्याची चालाकी जाणली, त्याचं लाय त्यांनी मनामध्ये विचार आणला की काय माझं सिंहासन याच्यापेक्षा उंच असावं का? का असू नये? काय केलं? परमेश्वरचं जे त्यांनी जाणलं की हा काय खोटारडा आहे, त्याच्या मनात पाप आहे, हा काय आज्ञाभंग करायला चाललाय हा. म्हणून त्याने काय केलं की त्या सैतानाला आणि त्याच्या समोरचे बरोबर असलेले दूत त्यांना काय केलं? स्वर्गातून फेकून दिलं. भावा बहिणीनो, मला वाचावंसच वाटतं, सॉरी, क्षमा करा मला. भावा बहिणीनो, बघा, हे जे आहे ही आपलं मूळ ओरिजिन आहे. हे मूळ ओरिजिन जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला आपण काय गमावलं हे कळणार नाही. बघा, देवाने त्या दूतांना काय हा अधिकार दिलाय की रिपेंट करून परत यावं? नाही दिला. फक्त त्यांनी तुम्हाला आणि मला हा अधिकार दिलेला आहे. म्हणून आपण भावून आपले कळत नकळत काय घडलं तर आपण काय करतो? रिपेंट करतो की प्रभू मला क्षमा कर. आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. कारण भाव बहिणो, परमेश्वरच्या राज्यामध्ये दूतांपासून त्याचं काय अडत नाही, परंतु त्याच्या लेकरांपासून त्याचं अडतं, त्याच्या पुत्रापासून त्याच्या पुत्रीपासून त्याचं अडतं. दूत असले नसते त्याला काय फरक पडत नाही. कारण त्याने आपल्याला काय केलेलं आहे? त्याचं पुत्र आणि कन्या बनवण्याचा काय केलेला आहे? अधिकार दिलेला आहे. आमेन. आपण पुढे जाऊया. त्या तुम्ही आनंदित आहात ना? ओके. रिझर्वेशन ऑफ लाझरसच्या मेसेज मध्ये पुन्हा ते म्हणतात अँड देयर इज वेअर सायन्स गेट्स मिक्स्ड अप. आणि तेच विज्ञान काय करते? मिलावट करत आहे. दे से नो, ही माइट गिव्ह हिम अ हँड लाईक अ मंकी. विज्ञान काय सांगते? डार्विनचा सिद्धांत, बरोबर ना? उत्पत्ती उत्क्रांती म्हणतात ना त्याला, उत्क्रांती. काय? आपण कसे होतो? माकडासारखे, माकडातून आपली उत्पत्ती झाली, राईट? ओके. ते सांगतात ब्रदर ब्रॅनम. ही माइट गिव्ह हिम अ फेस लाईक चिंपांझी. चेहरा आपला कदाचित चिंपांझी पण बऱ्याचशा गोष्टी करतो, माणसाची डुप्लिकेशन करतो. हे सैतानच हे आहे, काय हत्यार आहे. लोकांना काय करायचं? कन्फ्युजन मध्ये ठेवायचं. पण आपल्याला प्रॉफिटने एक विजन दिलेलं आहे. या भाकरीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपल्याला काय करतो? क्लिअर करतो काय देवाचं आणि काय सैतानाचं आहे. ही माइट गिव्ह हिम अ फूट लाईक अ बिअर. अस्वलासारखी कदाचित त्यांनी पाय दिले असेल. बट गॉड पुट अ सोल इन अ मॅन. हालेलुया. परंतु परमेश्वराने त्याचा आत्मा काय केलेला आहे? माणसामध्ये ठेवलेला आहे. दिस व्हाईट क्लाउड. हालेलुया. पुन्हा ते सांगतो, दिस व्हाईट क्लाउड. सगळ्यांनी लक्षात ठेवा, काय? लिटिल व्हाईट क्लाउड. आमेन. Deity came down not in an animal but in the man. हालेलुया. प्राण्यांमध्ये नाही, परंतु त्याने काय केलेलं आहे? मनुष्यामध्ये आपला आत्मा ठेवलेला आहे. And now if they want to go back and dig up some old bones, आपल्याला माहिती आहे की लोक उत्खनन करतात. उत्खनन म्हणतात ना, राईट? हा शब्द आहे ना, उत्खनन, एक्सकॅव्हेशन आणि उत्खनन. मराठीमध्ये उत्खनन म्हणतात. लेट देम डिग अप ॲज मेनी ॲज दे वॉन्ट टू. त्यांना किती उत्खनन करू द्या. ते फोसिल्स म्हणतात त्याला, फोसिल, ते साचे, राईट? ते किती काढू द्या, त्यांना शोध लावू द्या की माणसाची उत्पत्ती झाली कुठून, उत्क्रांती कशी काय झाली, चिंपांजी. परंतु भावने जसं ब्रदर जॉनीने केलं, ती जी मधली कडी आहे त्यांनी मिस केलेली आहे. ती कडी आपल्या प्रॉफिटने आपल्याला समजावलेली आहे. हालेलुया. All fossils that doesn't have a thing to do on the bearing of the word of God. याच्या परमेश्वर व्यवस्थेमध्ये असं काही नाहीये. There he is.
देन हेअर इज दिस मॅन अँड नाव द मॅन सीन. आणि काय म्हणतो, त्यांनी पाप केलं मनुष्याने. अँड व्हेन ही सीन अँड फेल, जेव्हा मनुष्याने पाप केलं आणि त्याचं पतन झालं, देन दॅट लिटिल क्लाउड इन देअर बिकेम मॅड अँड ब्लॅक. आणि जो ढग होता तो काय झालेला, नंतर काळा झाला, कारण पाप आलं ना. देन द लोगोस केम डाऊन अँड वॉज मेड फ्लेश. आणि येशू ख्रिस्त या शरीरात आला, देहात आला, आणि त्याने आपल्या बरोबर वास्तव्य केलं. अँड ड्वेल्ट अमंग अस, आणि आपल्यामध्ये तो राहिला. टू रिडीम दिस मॅन बॅक टू द लव्ह ऑफ द फादर. आणि त्याने काय केलं, रिस्टोर केलं. भावबंधूंनो, तुम्ही असा माझ्या जोडीला, म्हणजे तुम्हाला या गोष्टी आणखी पुढे व्यवस्थित कळतील. आणि म्हणून काय झालेलं आहे, आपल्याला त्यांनी काय केलं, लिटिल व्हाईट क्लाउड आपल्याला त्यांनी बनवलेलं आहे. आमेन. ओके, आपण पुढे जाऊया. बघा, जेव्हा आपण इथे येतो, राईट, प्रॉफिट शिकवतात त्या गोष्टी, आपल्याला गोष्टी भावाने शिकायच्या आहेत. जेव्हा आपण इथे एकत्र येतो, आपण प्रत्येक जण पवित्र आत्म्याचा छोटा पोर्शन घेऊन येतो. मग जर हा छोटा छोटा पवित्र आत्म्याचा पोर्शन घेऊन आलो तर काय होईल, मोठ्या प्रमाणात पवित्र आत्मा निर्माण होईल, राईट. आणि जर छोटा छोटा ढग घेऊन आलो तो काय होईल, मोठा ढग तयार होईल. हालेलुया. हा काय होईल, छोटा पवित्र आत्मा तर मोठ्या प्रमाणात पवित्र आत्मा होईल. आणि जर छोटा छोटा भाग घेऊन आलो ढगाचा, तर मोठ्या ढगाचा भाग तयार होईल. आमेन. ओके. प्रॉफेट म्हणतात, ओके, अँड ही गव्हर्न द बीस्ट लाईक द होली स्पिरिट लीड्स द चर्च टुडे. आणि त्याने काय केलं, प्रत्येक प्राण्याला काय केलं, एक शिस्त घालून दिली, जी शिस्त आज पवित्र आत्मा आपल्या मंडळीला लावून देत आहे. बट देअर वॉज नो मॅन टू टिल द सॉइल. भूमीची मशागत करण्यासाठी तिथे कोणी मनुष्य नव्हता, कारण आपण काय होतो, आत्मिक मनुष्य होता. देन ही पुट मॅन इन द इमेज ऑफ मॅन ऑन अर्थ. आणि मग त्याने काय केलं, एक प्रतिमा तयार केली मनुष्याची, आणि त्याने मनुष्याला कुठे ठेवलं, त्या पृथ्वीवर ठेवलं. क्रिएटेड हिम आउट ऑफ द डस्ट ऑफ द अर्थ. कशाने बनवलं, आपल्याला मातीतून बनवलं. आपल्याला लिहिलं की नाही 2:7 मध्ये, मनुष्याला काय केलं, मातीतून घडवला, आणि त्याच्यामध्ये हा पोर्शन ठेवला, आत्मा ठेवला. आपण काय म्हणू, अ लिटिल व्हाईट क्लाउड. आमेन. ओके, आपण पुढे जाऊया. आणि भावबंधूंनो, म्हणून आपल्याला असं दिसतं की शरीर जे आहे हे नेहमी काही ना काही गडबडी करतच असते. परंतु जेव्हा तुम्ही, म्हणून वचन काय म्हणतो की आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार नाही, राईट. मग हे जे शरीर आहे, बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता तर त्याला काहीतरी एखादी पार्टी वगैरे असेल, पण तिथे काय झालेलं आहे, संगीत चालू आहे. जर तुम्ही या फ्लेशने लीड करत असाल ना, बघा, प्रत्येक संगीताचे जे नोट्स आहेत, नीट लक्ष द्या, प्रत्येक संगीताचे नोट्स आहेत की तुमचे टिपिकल मसल्स स्टिम्युलेट करतात. बघा, तुम्ही लक्ष द्या, कुठे तरी पाहिलं असेल, जेव्हा ती बीट वाजते ना, तुमचे पाय थिरकतात. का? कारण ते बीट जे आहे ते तुमचे मसल काय करतात, ऍक्टिव्हेट करतात. पण जेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं की मी नाही, माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे, जेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं की माझ्यामध्ये देवाचा आत्मा, आपण काय करतो, ते स्टॉप करतो, आपण काय करतो, तिथून बाहेर पडतो किंवा आणखीन काहीतरी करतो. हा अनुभव आलाय. आमेन. आमेन. का भाऊ बहिणीनो, कारण आपल्यामध्ये तो छोटा ढग आहे. हा ढग आपल्याला काय करणार आहे बघा. ओके, आपण पुढे जाऊया. आणि आपल्याला ठाऊक आहे की आपण, मला वाटतं, प्रेषित कृत्यामध्ये येऊया. प्रेषित कृत्यामध्ये येऊया. हा होईल असं मला वाटत नाही, परंतु
हे आपल्याला कळलं पाहिजे भावांनी ना. प्रेषित कृत्याचा पहिला आपण अध्याय उघडूया. हा 9वं वचन वाचा. 1:9. आपण कोण आहोत? लिटिल व्हाईट क्लाउड. हालेलुया. मेघ आलेला आहे आणि त्याच्या मागे त्याला काय दृष्टीआड केलेलं आहे. इंग्लिश मध्ये काय लिहिलंय? And when he had spoken these things, while they began, he was taken up, and the cloud received him out of their sight. हालेलुया. क्लाउड, अ लिटिल व्हाईट क्लाउड. आमेन. प्रॉफिट म्हणतात, ऑन बियॉन्ड द मून अँड स्टार्स ही वेंट विथ द ओल्ड टेस्टमेंट सेंट्स. आणि चंद्र आणि ताऱ्यांच्या पलीकडे जे जुन्या करारातले जे संत होते त्यांना घेऊन तो गेला. अँड व्हॉट अ विक्टोरियस मार्च दॅट मस्ट हॅव बीन विथ द रिअल कॉन्करर. हालेलुया. एक विजेता आहे, येशू ख्रिस्त जो विजेता होता, तो काय करून गेला? त्याने जुन्या करारामधले जे संत गण होते त्यांना तो घेऊन गेला. आमेन. प्रॉफिट म्हणतात, सो आफ्टर ही गॉट आउट ऑफ द साइट ऑफ दिस अर्थ बाउंड पीपल, आपण इथे पाहिलं की जो त्यांच्या दृष्टीआड झाला, आय कॅन सी हिम. बायबलमध्ये कुठे लिहिलंय? बायबलमध्ये कुठे लिहिलंय? आय कॅन सी हिम. बाबा कुठल्या अधिकाराने म्हणतो हा? तू बघतोय. कोण आहे बाबांनो? प्रॉफिट, वन इन अ एज. आय कॅन सी हिम टर्न हिज बॅक then to the earth, start marching on, and Old Testament saints coming with him. Oh my, they pass the moon, they pass the sun. Hallelujah. कशावर गेले? मेघावर गेले. हालेलुया. हा मेघ लक्षात ठेवा बाबांनो. ओके. They pass the highest star. Hallelujah. I can see them coming in sight of the great pearly white city. अरे बाप रे, याला कसं ठाऊक एवढं? त्यांना 6व्या यामध्ये घेऊन गेले होते. हालेलुया. म्हणतो, अरे मला इथे बरं वाटतंय, मला नको, मला जायला नको सांगू. हा, तुला जावं लागेल. तुला ह्या वचनावर लोकांना विश्वास वाढवण्यासाठी तुला जावं लागेल. आणि नाही लागेल प्रॉफिट परत त्या यामामध्ये. आपण पाहूया पुढे. ओके. In the pearly white city, I can hear the Old Testament saints saying, lift up your everlasting gates and be ye be lifted up, and let the Prince of Glory come in. Hallelujah. Glory. प्रॉफिट सांगत आहेत, जसं त्या गेटवरच्या बाजूला हा उभा आहे आणि बघतोय कशी ते संत कोण आले आणि कसा तो गेट उघडला गेला आणि कशी ती व्हाईट पर्ल सिटी होती, मोत्यासारखी सफेद शुभ्र. का? कारण आपल्यामध्ये कोण आहे? लिटिल व्हाईट क्लाउड. आमेन. आपण पुढे जाऊया. काय तुम्ही आनंदित आहात? ओके. ओके. हा, एक मिनिट. आणि मला वाटतं एक वचन वाचा. इब्री कुठलं? इब्री 12:1 मध्ये वाचा. काय लिहिलंय? Therefore, seeing we also are compassed about with so great a cloud of witnesses, हालेलुया. let us lay aside every weight and the sin which so easily besets us, and let us run with patience the race that is set before us. आमेन. हालेलुया. काय लिहिलंय? तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूप मेघाने भेटलेले आहोत, म्हणून आपण सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. इथे पण काय? व्हाईट क्लाउड. हालेलुया. आमेन. प्रॉफिट ते म्हणतात, and when the seals are broke and the mystery is revealed, down come the angels, the messenger, Christ, setting his foot upon the land and upon the sea, with the rainbow over his head. काय लिहिलेलं बघा. जेव्हा शिक्के फोडले गेले, हा,
आणि ह्या ज्या संपूर्ण ज्या मिस्ट्रीज होत्या, हे रहस्य होते, हे काय झालेले, उलगडले गेले, प्रकट झाले. डाऊन कम द एंजल, द मेसेंजर. कोणाला? एक बली स्वर्गदूत. कोण होता तो? ख्रिस्त दूत आला. हा, म्हणून प्रॉफिटला जेव्हा 7 सीलच्या आधी काय झालं, त्याला स्वप्न पडलं. त्याला वाटलं की अरे बापरे, मोठा धमाका झालाय, अरे सगळं संपलं, काय होणार आहे, एवढ्या धमाक्यामध्ये आपण कसे राहू शकू, राहू नाही शकणार. बायकोला सांगितलं, अरे बाबा चल, माझी बॅग बी भर, मी चाललो, मला माहिती नाही काय होणार आहे. मुलांची काळजी घ्या, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दे, मी चाललो. अरे कुठे चालला, मला माहिती नाही. बॅग उचलल्याने निघाला. गो टू द वेस्ट साईड, वेस्ट कोस्ट कडे जा, हा, पश्चिमेकडे जा. आणि प्रॉफिट गेले. का? कारण तिथे समूह येणार होता. त्यांना विजन मिळालं. 7 कबूतर आले, 7 डव आले, आणि त्यांनी विजन दिलं. त्याला काहीतरी होणार आहे. आणि ती बॅग उचलल्याने गेले कुठे? वेस्ट कोस्ट कडे. आणि तिथे काय झालं, समूह आला दूतांचा, आणि या समूहाने काय केलं, त्यांना हालेलुया, बिग व्हाईट क्लाउड. 28 फेब्रुवारीला काय दिलेलं आहे, तो दूत, मुख्य दूत जो प्रभू येशू ख्रिस्त, तो आला कशासाठी? पुस्तक देण्यासाठी. कशासाठी? सील्स ओपन करण्यासाठी, शिक्के फोडण्यासाठी आला. आमेन. प्रॉफिट इथे म्हणतात, ओके, हा, नाव रिमेंबर दिस 7th एंजल इज ऑन अर्थ ऍट द टाइम ऑफ दिस कमिंग. लक्ष द्या भाव बहिणीनो, माझ्या मनात कधीतरी प्रश्न येतो, परमेश्वराने प्रॉफिटला त्याच काळात का घेऊन गेला? कारण 1963 मध्ये त्याला हे सील्स, हे पुस्तक आपल्या संदेशाला द्यायचं होतं, म्हणून परमेश्वर त्याला ठेवलं. त्याच्यात बहुतेक अंशी त्याचं काम झालं होतं, सील बाकी होते. आणि म्हणून परमेश्वरने काय केलं, तो स्वतः आला, आणि जसं प्रकटीकरणामध्ये त्याच्याविषयी जी भविष्यवाणी आहे ती पूर्ण करण्यासाठी काय केलेलं आहे, त्याला ठेवलं. तर भाव म्हणून आज जर आपण विश्वास ठेवू की सील्स फोडले गेलेले आहेत, उघडलेले आहेत माझ्यासाठी, तर आपल्याला ती भाकरी मिळेल. आपल्याला विश्वासाने घ्यायचं भाव बनवणं. बघूया आपण पुढे. ओके, हा बघा, अब्रामाच्या काळामध्ये, ओके, अब्रामाच्या काळामध्ये नीट लक्ष द्या. अब्रामाच्या काळामध्ये काय झालं, 3 दूत आले, पण एक कोण होता? एलोहिम होता. बरोबर. मग एलोहिम होता, याचं उद्देश काय होतं, त्याचा पर्पज काय होता? विश्वास कोणी ठेवला? अब्रामाने. बघा, विश्वास कोणी ठेवला? अब्रामाने. पण आशीर्वादित कोण झालं? सारा. हालेलुया. त्याचं पर्पज बघा, अजूनही आपण लोक बायबल वाचतायत, चालतायत, पण त्याच्या मागचं प्रकटीकरण त्यांना नाहीये. का? कारण हे फक्त ब्राईड फूड आहे, फक्त ब्राईडलाच मिळणार. जर अब्राहमाच्या काळामध्ये तो आला, या देहरूपात आला, त्याच्या मागचं इंटेन्शन काय होतं की साऱ्याला पुत्र व्हावा. आणि या पुत्र होण्याच्या आधी त्याने काय केलं, त्यांचे देह बदलून टाकले. अब्राहम सकाळी उठला असेल, अरे हे काय झालं, मी एकदम तरुण झालो, सारा कुठे गेली? सारा तू पण. हालेलुया. काय आनंद झाला असेल बाबा. तो क्षण आपल्या जीवनामध्ये येणार आहे. जो क्षण अब्राहमाच्या जीवनामध्ये आला तोच आपल्या जीवनामध्ये. जर तुम्ही भाकरी खाल तर आमेन, त्या तुम्ही आनंदित आहात. आणि भाव बहिणीनो, मग ह्या काळात देखील, या युगात देखील तोच देह धारण करून येणार आहे. आणि तो आला आणि त्यांनी काय केलं, ब्राईडला वचन दिलं. कारण ब्राईड या वचनाने गर्भधारण व्हावी, या वचनाने गर्भधारण होऊन तिचं देखील बॉडी चेंज व्हावं, हा त्याच्या मागचा पर्पज आहे.
भाऊ पर्पज नीट लक्षात घ्या. पहिला आपण काय बघितलं? गॉडशिप, सनशिप, फेलोशिप, डोमेन, आणखीन एक पर्पज आला बॉडी चेंज. हे सगळं रिस्टोरेशन करण्यासाठी परमेश्वराला काय दिलेलं आहे? इथे यावं लागलं. आणि तो बरोबर 28 फेब्रुवारी 1963 रोजी आला. कोणासाठी आला? त्याच्या वधूसाठी आला. अजून लोक त्याचा शोधतायत की तो काय होता? ढगांचा एक समूह होता. कोण जर नाही तिथून एखादं प्लेन गेलं का, जेट गेलं का, आणि धूर सोडला म्हणून तो ढग तयार झाला. परंतु भाव बहिणींनो, ज्यांच्याकडे तो ढग आहे त्यांनाच कळेल की हा ढग काय आहे. कारण आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये काय आहे? लिटिल व्हाईट क्लाउड. हालेलुया, आमेन. ओके, प्रॉफिट इनविजिबल युनियन मध्ये एक गोष्ट सांगतात. हा जो हे पुस्तक आलं ते काय होतं? फार महत्वाचं आहे. हे काय होतं माहिती आहे? मॅरेज सर्टिफिकेट. कोणाचं? वधूचं मॅरेज सर्टिफिकेट. हे कोणाला मिळेल? जो त्या भाकरीचा स्वीकार करेल तो सांगेल की माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट, मी काय झालेली आहे? लग्न झालंय माझं येशू ख्रिस्ताचे, लग्न झालं, मी विवाहित आहे. पण तू बाकीचे बघा संप्रदाय ते मानतात काय गोष्टीला? मग जर मानत नाही तर त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नाही. कोणाकडे आहे? फक्त वधूकडे आहे. आमेन. पाहून या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात ना, काहीतरी संचारत मनामध्ये. आमेन. ओके, आपण एक महत्वाचा भाग बघूया आपण. ओके, आता आपण प्रकटीकरणामध्ये आपण जे पाहिलं की काय झालं? स्वर्गदूत आला आणि त्याने काय केलेलं? पुस्तक दिलं. कोणाला दिलं? योहानाला दिलं. ओके, वचन म्हणतं की योहान रडला. जॉन वेप्ट. का रडला? लोक म्हणतात की तो अशासाठी रडला की त्याला वाटलं की हे शिक्के फोडण्यासाठी मी असमर्थ आहे. तो प्रॉफिट, त्या प्रॉफिटला भावना खरोखर धन्यवाद द्या. तो अशासाठी रडला, जर ते शिक्के फोडले गेले नाही, त्या पुस्तकांमध्ये नावं कळली गेली नाही, तर संपूर्ण मनुष्य जात नाशामध्ये जाईल. मनुष्य जात वाचू शकणार नाही. या भावना शिक्क्यांचं सामर्थ्य, हे सामर्थ्य या भाकरीमुळे त्याच्या वधूला मिळालं. आमेन. आणि भाव बहिणीनो, आपण पुढे जाऊया. ओके, नाउ all the mysteries at this time should be finished at the sounding of this messenger. कर्णवाढण्याच्या दिवसात सर्व रहस्य गुज पूर्ण होते. राईट. नाव here is the angel on earth. स्मॉल एंजल. कोण आहे? सातवा दूत कोण आहे? बोला भाव बहिणीनो. ब्रदर विलियम मॅरियन ब्रॅनम. राईट. अँड अनदर एंजल बिग ए. कोण आहे? येशू ख्रिस्त. विश्वास ठेवा. बोला. जर बोला तर शैतान घाबरेल. आमेन. Angel, the mighty messenger came down, and this angel was an earthly angel, the messenger. हा पृथ्वीवरचा दूत होता. कोण? ब्रदर ब्रॅनम. But here comes one down from heaven, a rainbow covenant. रेनबो कशाला दाखवतो? मेघधनुष्य कराराला दाखवतं. कव्हनंट. सी, ओनली क्राइस्ट कुड डू दॅट. फक्त ख्रिस्त हे करू शकतो. कोणासाठी? आपल्या प्रियसीसाठी, आपल्या वधूसाठी. प्रॉफिट पण म्हणतात, व्हॉट इज दिस बुक ऑफ रिडेम्पशन? दिस टायटल डीड, ॲब्स्ट्रॅक्ट टायटल डीड. यू से ॲब्स्ट्रॅक्ट. व्हॉट डज अन ॲब्स्ट्रॅक्ट मीन्स? मीन्स इट सर्च्ड ऑल द वे बॅक टू इट्स बिगिनिंग. पावबहिणीनो, जेव्हा मनुष्याचं पतन झालं तेव्हा मनुष्याला देवाने काय केलं? अधिकार दिले होते. ॲब्स्ट्रॅक्ट टायटल डीड, करारनामा दिला होता. परंतु जेव्हा मनुष्य पतन झालं तेव्हा हा करारनामा कुठे गेला? त्याच्या मूळ स्वामीकडे गेला. सैतानाकडे देवाने दिला नाही. आणि हा नीट लक्ष द्या,
हा करारनामा स्वर्गासाठी नव्हता, हा मनुष्य जातीसाठी होता, हा त्याच्या वधूसाठी होता. कारण या अंतिम काळामध्ये मी स्वतः येईन आणि हे पुस्तक माझ्या वधूला देईन. योहान कोणाचं दर्शक आहे? वधूचं. कोणाला दिलं मग हे पुस्तक? कोणाला दिलं? योहानाला दिलं. हा, मग भाव बहिणीनो, जर योहानाला दिलं तर मग योहानाने काय पाहिलं? योहानाने त्याच्यामध्ये त्याचं नाव बघितलं. हालेलुया, हालेलुया, यू गॉट इट, आमेन, गॉड ब्लेस यू. जर योहानाने त्याला त्याच्यात त्याचं नाव दिसलं, मग योहान कोणाला बघत होता? योहान त्याच्या थिओफनीला बघत होता, इन द परफेक्ट शेप. जर तुम्ही भाऊ बहिणी या विश्वासाने भाकरी खाल तर आज तुम्हाला त्याच्यात तुमचंही नाव दिसेल. म्हणजे तुम्हाला कोण दिसेल? तुमची थिओफनी दिसेल. इट्स डीप भाऊ बहिणी. पण भावने घ्या, पकडा, ते रिव्हलेशन पकडा. जर योहानाला त्याचं नाव दिसलं तर आज तुम्हाला आणि मला आपलं नाव त्याच्यामध्ये दिसेल. म्हणजे भाऊ बहिणी, ही भाकरी कोणासाठी आली होती? त्याच्या वधूसाठी आली होती. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? बघा, येशू ख्रिस्ताने आपलं बलिदान दिलं. ओके, हे बलिदान त्यांनी कल्वरी क्रुसावर दिलं, राईट. पण प्रियानो, हे बलिदान देणं हे ठीक आहे, पण हे बलिदान कधी तुम्हाला मिळेल? जर तुम्ही त्याच्यावर दावा केला तर मिळेल. क्लेम इट. जर तुम्ही दावा केला नाही तर तुम्हाला ते कधीच मिळेल. म्हणून वचन म्हणते की मागा म्हणजे मिळेल. तुम्ही मागितलंच नाही, तुम्ही विश्वासच ठेवला आणि ती भाकरी खालीच नाही, तर तुम्हाला कसं मिळेल? तुम्ही दावा करायला पाहिजे. क्लेम इट. आमेन. ओके, म्हणून योहान रडला. आणि जेव्हा भावाने योहान रडला, प्राचीन बसले होते, प्राचीन आले, एक उठला. योहाना, का रडतोस? तू रडू नकोस, कारण एक आहे यहुदाचा सिंह, दाविदाच्या गोत्रातला, यहुदाच्या गोत्रातला कोण आहे? एक सिंह आहे. त्यांनी विजय मिळवलेला आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आमेन. मग भाव बहिणीनो, हा जो सिंह आहे तू योहानाने मागे बघितलं, त्याला कोण दिसलं? कोकरा दिसला. हालेलुया. सिंह होता, मग कोकरा कसा झाला? प्रॉफिट म्हणतात की डिस्पेन्सेशन कडे लक्ष द्या. तू कुठल्या त्या कुठल्या कार्यात तो कार्य करतो, कुठल्या कालखंडामध्ये, त्याच्याकडे लक्ष द्या. बरोबर. त्यानं जेव्हा हे झालं तेव्हा 28 फेब्रुवारी नंतर ते आले आणि ब्रॅनम टॅबरनेकल मध्ये त्याने काय केलेलं आहे? सिक्के फडवलं. फर्स्ट सील, सेकंड सील, थर्ड सील, फोर्थ सील. पण इथे काय लिहिलंय? कोकरा होता. कोकरा कुठे गेला? हालेलुया. तो कोकरा त्या प्रॉफिट मध्ये होता. त्या पडद्याच्या आड तो राहून काय करत होता? सिक्के फोडत होता. आमेन. म्हणजे भाव म्हणून ह्या गोष्टी जर तुम्ही कोणाला सांगायला गेलात तर तुम्हाला वेड्यात काढतील, तुम्हाला मूर्ख ठरवतील. पण आपण मूर्ख आहोत येशू ख्रिस्तासाठी. आपण त्याची वधू आहोत. आपल्याला दिसतं की तो कोकरा शिक्के फोडत होता आणि ते ब्रदर ब्रॅनम शिक्के फोडत होते. मग हा कोकरा कुठे होता? त्या मनुष्य पडद्याच्या आतमध्ये राहून तो कार्य करत होता आपलं. आमेन. ओके, आपण थोडस पुढे जाऊया. थोडा वेळ घेतो, चालेल का? तुम्ही आनंदित आहात? जर भावने तुम्ही विश्वासाने घेतला तर तुम्हाला तिथे आपलं नाव दिसेल. हा, ओके. आणि म्हणून भावनेनो 2 Corinthians 12:2 वाचा. बारा 2 Corinthians 12:2. ख्रिस्तामधील एक मनुष्य मला माहित आहे, त्याला 14 वर्षामध्ये तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले.
त्याला सदैव देण्यात आले, अगर विधेय देण्यात आले हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. हालेलुया. म्हणजेच इथे आपल्याला असं दिसतं की पौलाने पण आपल्याला स्वतःला पाहिलं, त्याच्या थिओफिलला त्यांनी पाहिलं, पण पाऊल इतका नम्र होता, त्यांनी त्याचं नाव तिथे मेन्शन केलेलं नाही. मी एका मनुष्याला पाहिला, पण त्यांनी कोणाला पाहिलं बरे? स्वतःला पाहिलं. स्वतः म्हणजे काय? त्याची थिओफिली त्यांनी पाहिली. आमेन. आणि भाव बहिणीनो, त्याचप्रमाणे ब्रदर ब्रॅनम त्यांनी देखील ह्या गोष्टी अनुभवल्या. त्याला देखील 6व्या आयामामध्ये घेऊन गेले. त्याला सांगितले मला ख्रिस्ताला बघायचं आहे. थांब, अजून घटका आलेली नाहीये. जर भाव बहिणीनो, जर पौलाने त्याला पाहिलं स्वतःला, जर ब्रदर ब्रॅनमने स्वतःला पाहिलं, तर मग त्याची वधू स्वतःला बघणार नाही का? कारण आपल्याला भाव बहिणीनो 30 भाकरी खाऊन हे सामर्थ्य घ्यायचं आहे. आमेन. हा, ओके. प्रॉफिट ते म्हणतात ओके, ते प्रॉफिटने बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला हे कळलं. ॲब्स्ट्रॅक्ट टायटल डीड हा जो करारनामा होता, जो आपण हरवून बसलो होतो बघा. आपलं नीट लक्षात घ्या, मेसेजचा टप्पा लक्षात घ्या. पहिला आहे आपलं क्रिएशन. आपण कोण होतो, आपण काय हरवून बसलो आणि कसं रिस्टोर झालं हे आपण बघत आहोत. आपण आतापर्यंत काय पाहिलं? आपण काय हरवलं ते बघितलं, आपण कोण आहोत ते पाहिलं. आता आपण काय बघत आहोत? रिस्टोरेशन बघत आहोत. आणि या अंतिम काळात कसं रिस्टोर झालं तेही आपण बघणार आहोत. आमेन. बाबाने जसं साराने सांगितलं, साराने सर्वप्रथम काय केला? अविश्वास केला. परंतु नंतर तिचा विश्वास वाढवला. कोणामुळे? त्याच्या पतीमुळे. बघा, आज वधू कधी कधी अविश्वास करते, पण प्रॉफिटने एका ठिकाणी सांगितलं की जर तुमच्यामध्ये विश्वास कमी असेल तर तुमच्या वतीने मी विश्वास ठेवतो तुमच्यासाठी. आपल्याला तेच करायचं आहे. कधी कधी आपण काय असतो? डिसिडायचे असतो, कधी 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 वर, कधी एकदम खाली, आहे ना. विश्वास आपल्याला डळमळतो, परंतु प्रॉफिटने आपल्यासाठी विश्वास ठेवलेला आहे. मरेने पण काय सांगितलं दूताला? की तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. आज वधूला पण तेच सांगायचं आहे. आमेन. आणि आपण पाहतो की त्यावेळेला काय झालं? एक शरीर तिच्या गर्भाशयामध्ये वाढत होतं, आकार घेत होतं. जर आज आपण ती भाकर खाऊ तर आज देखील आपण त्या बॉडी चेंज सीझन मध्ये असू. प्रॉफिट म्हणतात एका ठिकाणी, यू आर ऑलरेडी इन द रॅप्चरिंग प्रोसेस. ही प्रोसेस आहे भाव बहिणीनो. जर तुम्ही इथे येता, जर तुम्ही पवित्र आत्मा घेऊन येता, जर तुमच्यामध्ये तो लिटिल व्हाईट क्लाउड आहे, तर प्रॉफिट म्हणतात की तुमच्या देह बदलाची प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर, कारण विश्वास ठेवणाऱ्याबरोबर ही चिन्ह असत जातील. आमेन. आणि तो क्षण असा येईल ना भाव बहिणीनो, की डोळ्याचे पाते लवते न लवते तोच आपले देह बदलले जाणार आहे. प्रोसेस चालू आहे. आमेन. म्हणून आपल्या भाव बहिणी काय करायचं आहे? या मेसेज मध्ये आपल्याला चालत राहायचं आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने या मेसेजच्या अनाइंटिंग मध्ये आपल्याला चालत राहायचं आहे, या संदेशाच्या प्रकाशामध्ये. कारण काय सांगितलेलं आहे? शाम के समय उजियाला होगा. आपल्याला त्या प्रकाशामध्ये भाव बनवून चालायचं आहे, त्या मेघामध्ये चालत राहायचं आहे. आमेन. हा देह बदलावचा भाव बनवून हंगाम येत आहे. काय तुम्ही माझ्यासोबत आहात? हा. शुअर द फादर या मेसेज मध्ये ब्रदर म्हणून सांगितले की रॅप्चर इज विदिन अस. इट्स अ प्रोसेस. रॅप्चर आपल्यामध्ये आहे. आणि भाव म्हणून आता आपण मेन क्लायमॅक्स वर येत आहोत. एक 5-10 मिनिटाचं गेली चालेल? हा, ओके ओके. तर प्रॉफिट इथे एका गोष्टीवर हे रिस्टोरेशन कसं होणार ते सांगत आहेत. प्रोसेस होत असताना भाव बहिणीनो,
तुम्हाला प्रत्येकाला एक कोणीतरी भेटायला पाहिजे. ही इज मल्कीसदेक. तुम्हाला प्रत्येकाला, मला प्रत्येकाच्या जीवनामध्ये मल्कीसदेकाने एकदा तरी भेट द्यायला हवी. प्रॉफिट एम्फोसाइज करत आहेत. प्रॉफिट ते म्हणतात, मी बरं स्किप केलं कारण वेळ वाचवण्यासाठी, वेळ गेला असता. Why blessed be the name of the Lord. Something on the inside of me made that Melchizedek one day. Hallelujah. माझ्यामध्ये, का माझ्यामध्ये आहे? कारण माझ्यामध्ये लिटिल व्हाईट क्लाउड आहे. आमेन. म्हणजे दैवत्व आहे. बघा हे, बघा लवचुंबकाला अट्रॅक्ट करणार, राईट. ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर. तो आत्म्यात आहे, आपण देहात आहोत, ऑपोजिट आहोत, अट्रॅक्ट करणार. पण कधी जर तुमची वैयक्तिक मल्कीसदेकाबरोबर जर भेट झाली तर, हालेलुया. प्रॉफिट ते म्हणतात, ओके, अँड ही स्पोक पीस टू मी अँड ही गेव मी इटर्नल लाईफ. आणि तो माझ्याशी व्यक्तिशा बोलला आणि त्याने मला सार्वकालिक जीवन दिलं. What you need is to meet this Melchizedek one time. तुम्हाला कधीतरी एकदा त्या मल्कीसदेकाला भेटणं आवश्यक आहे. Amen. Prophet says, Amen. Let him bless you and give you the wine, the bread, eternal life. त्याने तुम्हाला भाकरी देऊया. भाकरी आली भाव बहिणीनो. Hallelujah. Then you will see things different. मग तुम्हाला गोष्टी वेगळ्या झालेल्या दिसतील. त्याचं प्रिल्यूड, एक प्रिव्ह्यू प्रॉफिटला परमेश्वराने दिलं. एक कोरडर मला वाटतं त्या, हा 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 येस येस, प्रिव्ह्यू म्हणजे काय म्हणतात त्याला. हा, तर भाव म्हणून एकदा प्रॉफिट गेले होते शिकारीला, नीट लक्ष द्या. आणि तेव्हा की अशी घोषणा झाली की फार मोठं वादळ येणार आहे. लोक पळू लागली. अरे बापरे, काय वादळ येणार आहे, पळतो पडून. पण एक मल्कीसदेक आला. मल्कीसदेकाने प्रॉफिटची भेट घेतली. प्रॉफिट म्हणतात की तो मल्कीसदेक होता. त्याने माझ्याशी वार्तालाप केली. तो मला म्हणाला, तू धावू नकोस, चल आपण एक वॉक घेऊया. हालेलुया. आणि प्रॉफिट त्याच्यासोबत चालू लागले. चालता चालता भावा बहिणीनो मल्कीसदेक त्याच्याशी वार्तालाप करू लागला. आणि तोच दिवस होता भावा बहिणीनो, त्याच दिवशी प्रॉफिटची अॅनिव्हर्सरी होती. हालेलुया. आणि ते अनुभव होत असताना भाव, बघा ही भाकरी खात असताना आपल्यामध्ये तो अनुभव येऊ द्या भावा बहिणीनो. आणि जेव्हा त्याला हे कळू लागलं, त्याने बोलले, अरे माझा देह बदललेला आहे. हालेलुया. आणि समोर बघतो तर काय, त्याची पत्नी उभी आहे. अरे ही तीच होती लग्नाच्या दिवशी अल्टरवर, तीच होती. काय झालेलं आहे, परमेश्वर त्याला दाखवून दिलेलं आहे की तुमचे देह बदलले जाणार आहेत. कारण तो मल्कीसदेकाला भेटला होता. हालेलुया. आमेन. हा, प्रॉफिट इथे म्हणतात, आपण थोडस घेऊया कारण मला संपवायचं आहे. अब्राहम वॉज लुकिंग फॉर इट. अब्राहम काय करत होता, त्या नगराची वाट बघत होता. अँड ही प्रोफेस्ड दॅट ही वॉज अ पिलग्रिम अँड अ स्ट्रेंजर. तो कोण होता, यात्रेकर होता, प्रवासी होता. फॉर ही लुक फॉर अ सिटी हुज बिल्डर अँड मेकर वॉज गॉड. तो पाया नसलेल्या नगराची वाट बघत होता. दॅट प्रॉफिट, तो एक संदेश होता, नोईंग इट वॉज समवेअर. त्याला ठाऊक होतं कुठेतरी ही नगर आहे ज्याची मी वाट बघत आहे. जॉन सॉ इट कमिंग डाऊन. आणि योहानाने तेच बघितलं प्रकटीकरणामध्ये. ते नगर यरूशलेम येताना, खाली येताना बघितलं त्याने. But Abraham thought it must be on the earth right then. Why? अब्राहमाने तेच नगर येताना बघितलं खाली. का? Because he met Melchizedek. Hallelujah. कारण त्याने मल्कीसदेक त्याला भेटला होता. The king of it and give him a tithe. आणि त्याने काय केला, दशमांश त्याला दिला. Which had no father, no mother. He had no beginning. त्याला आई वडील नव्हते, त्याची सुरुवात नव्हती. ऑफ लाईफ अँड नो एंडिंग ऑफ लाईफ. त्याची सुरुवात शेवट काहीच माहिती नव्हता. तो कोण होता, मल्कीसदेक. आमेन. प्रॉफिट इथे म्हणतात, अब्राहम मेट हिम अँड दे टू कम्युनियन राईट ऑन द लिटल स्पॉट
where the city will be raised up. त्यांनी त्याच ठिकाणी कम्युनियन घेतला, भोज घेतला, ज्या ठिकाणी ते नगर येणार आहे. हालेलुया. भाऊनी काय परमेश्वराची योजना आहे बघा. द होली माउंटेन ऑफ द लॉर्ड वेअर द रिडीम्ड विल लिव्ह. ओ माय, हालेलुया. प्रत्येक जण भाऊ ह्या मेसेज मध्ये असणार, प्रत्येक जण जिवंत राहणार आहे. कारण येशू ख्रिस्ताने सांगितले, जसं मी जिवंत आहे तसे तुम्ही जिवंत आहात. भाऊ बहिणीनो, या काय आहे, या भाकरीमध्ये सामर्थ्य आहे. आमेन. जर भाऊ बहिणीनो तुम्हाला वाटत असेल ना की मी काहीच करू शकत नाही, मी कमजोर आहे, मी खूप कमजोर आहे, मी काहीच करू शकत नाही, प्रभू मी काहीच करू शकत नाही, मी कमजोर आहे, मी तुझ्या या शरीराच्या पायाचं ना एक करंगळी आहे. जर तुम्हाला खूप मोठा असा एक सेवक भेटेल ना, मेसेज मध्ये मुरलेला, भरपूर त्याच्याकडे गोष्टी आहेत, भरपूर सेवा करत आहे, आपण स्वतःला कधीच कमजोर समजू नका. तुम्ही करंगळे आहात, पण काय करंगळी नसते तर देह पूर्ण होईल का? देह आहे भाव म्हणून जर करंगळी नसेल तर येशू ख्रिस्त कधीच येणार नाही. तुम्ही त्याला सांगू शकता, जरी करंगळी नसेल ना तर देह पूर्ण होणार नाही. जर तुम्हाला जायचंच आहे तर मला पण घेऊन जावं लागेल. मोशे उगाच का आला फारोकडे? फारोवर काय म्हणतो, अरे सगळ्यांना जाऊ दे, आमच्या प्राण्यांना सगळ्यांना जाऊ दे. नाही, मी नाही जाऊ देणार. अच्छा, नाही जाऊ देणार. एक बैलाचा खूर देखील आम्ही मागे सोडून जाणार नाही. भाऊ प्रॉफिटला परमेश्वराने दाखवलं, त्याचा घोडा, त्याचा कुत्रा तिथे आहे. जर घोडा आणि कुत्रा जाऊ शकतो तर तुमची आमची कुटुंब, तुमची आमची पत्नी, मुलं काय नाही जाऊ शकणार? हालेलुया. भाऊनी मला एक प्रसंग आठवतो की आम्ही एका टूरला चाललो होतो आणि टूर आम्हाला लेट झालं. तिथे फायनल कॉल, नितीन वाळिंजकर फायनल कॉल, फ्लाईट मध्ये फायनल कॉल. आम्ही धावतो, आजूबाजूला वस्तू पडली, ओरडतायत, आम्ही लक्ष दिलं, आम्ही धावतो. का? कारण आमच्याकडे तिकीट होतं, आमच्याकडे बोर्डिंग पास होता. भाऊ म्हणे आमच्याकडे कन्फर्मेशन होतं की त्या प्लेन आमच्याशिवाय जाऊ नाही शकणार. हे कन्फर्मेशन भाऊ म्हणे आपल्याकडे, कारण आपल्याकडे योसेफाची भाकर आहे. या धावपटीवर धावत असताना कॉल येतोय भाऊ बहिणीनो, कोणतरी ओरडतंय, कोणतरी दोष लावतंय, कोणतरी तुम्हाला दोषारोप करतंय, कोणतरी कुरबुरतंय तुमच्याविषयी. लक्ष देऊ नका, कारण तुमच्यासाठी फायनल कॉल आहे, कारण तुमच्याकडे मेसेज आहे, तुमच्याकडे योसेफाची भाकरी आहे, तुम्हाला कोणी अडू शकत नाही. आमेन. भाऊ बहिणीनो, ही आहे योसेफाच्या भाकरीचं सामर्थ्य. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. कृपया आपण आपल्या जागेवर उभे राहूया. माझा ऑलमोस्ट आवाज गेलेला आहे. मी ब्रदर जॉनीला विनंती करतो की ते पुढे येतील. मला क्षमा करा, मी थोडा जास्त वेळ घेतला. ब्रदर जॉनी, प्लीज कम फॉरवर्ड. गॉड ब्लेस यू. प्रेज गॉड. थँक्यू जीजस. वेळ झालेला आहे, आपण प्रभूकडे आपल्या माना झुकूया आजच्या संदेशाबद्दल. प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो की बापा महान असा अनुग्रह तू अनुग्रहकारी प्रभू परमेश्वर आहेस बापा. खरोखर बापा तुझ्या वचनामध्ये वाढायचं असेल तर ह्या मेसेजमध्ये बापा खूप डीपमध्ये जाणे आहे बापा. की बापा कसं काय बापा ब्रदर ब्रॅनमने एक एक गोष्टी आम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत बापा, की तो व्हाईट क्लाउड बापा, आणि प्रत्येक ठिकाणी बापा आज आम्हाला ह्या गोष्टीचं बापा बायबलमध्ये रेफरन्स दिलेला आहे की आम्ही त्या मेघरूपी व साक्षीने वेढलेले आहोत बापा. ते आम्हाला कसे धीराने धाव घेणे आहे बापा, कारण तो सैतान टपलेला आहे, तो वाट बघत आहे, तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत बापा आम्हाला बापा कुठे फसवावं ह्या गोष्टीचं बापा तो पॉलिटिक्स करत आहे बापा. तो बापा प्रभू परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करतो की बापा तुझी महान दया आमच्यावर झाली. कारण बापा तू योहानाच्या अध्यायात म्हटलेले आहे की मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे बापा. बापा प्रभू परमेश्वरा, त्यावर यहुद्याने ऑब्जेक्शन घेतलं की बापा तू मनुष्य असून तू स्वतःला असं कसं काय म्हणू शकतो. परंतु बापा आज आम्ही किती धन्यवादित लोक आहोत की बापा ह्याच गोष्टीवर विश्वास ठेवून बापा आज तू आम्हाला एक मोठा ढग बनवलेला आहे बापा. कारण बापा आम्ही तुझे साक्षीदार बनलेलो आहोत बापा, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे बापा.
आणि बापा प्रभू परमेश्वर, ज्याप्रमाणे तू स्वर्गात चढून गेलास आणि बापा तू त्या ढगात विलीन झालास, त्याचप्रमाणे बापा पुन्हा येऊन तू आम्हाला घेऊन जाण्यासाठी समर्थ असा देव आहेस बापा. ह्याच गोष्टीवर केवळ आमचा भरोसा आहे बापा, ह्याच गोष्टीवर आमचा विश्वास आहे बापा. म्हणून बापा ह्या जगजगाच्या गोष्टी बापा आम्ही आमच्यापासून बापा निराळ्या करून बापा आम्ही तुझ्याकडे बापा लक्ष देऊन आहोत बापा, की बापा तू यावे आणि तू आम्हाला घेऊन जावे बापा. खरोखर बापा खूप लवकरच तू ये बापा, कारण तू बापा ह्या जगाच्या गोष्टी, ह्या बदलतं जग बापा आज आम्हाला बापा खूप असह्य होत आहे बापा. प्रभू परमेश्वरा, ह्या जगात बापा जीवन जगणे आणि बापा दिन काढणे बापा हे फार बापा कठीण होत आहे बापा. त्या अगोदर बापा तू आम्हाला यावे आणि घेऊन जावे बापा. म्हणून आम्ही बापा तुझ्यावर विशेष प्रार्थना करीतो की बापा खरोखर बापा ज्याप्रमाणे बापा तू मल्कीसदेकाची भेट घेतली बापा, त्याचप्रमाणे बापा खरोखर आज देखील आम्ही ह्या मल्कीसदेकाची भेट आम्हाला मिळावी बापा. बापा प्रभू परमेश्वरा, ते बापा खूप मोठं तुफान होतं बापा आणि सगळे पळापळ करत होते बापा. त्या तुफानामध्ये बापा तू तो शब्द ऐकला आणि तू थांबला बापा, आणि तू प्रभू परमेश्वराच्या जोडीला वॉक केलास बापा. बापा प्रभू परमेश्वरा, आज हे जगरूपी तुफान आहे बापा. प्रभू परमेश्वर, प्रत्येक गोष्ट बापा विपरीत पद्धतीने घडत आहे बापा. जे बघावं बापा ते बायबलनुसार एकदम विपरीत आहे बापा आणि कुठेतरी भलत्या सलत्या, परंतु बापा ह्याच दिवशी तू आम्हाला मल्कीसदेक म्हणून बापा भेट देणार आहेस बापा प्रभू परमेश्वरा. जेणेकरून बापा आम्हाला ती बापा आमची थिओपनी बॉडी आम्हाला दिसावी बापा प्रभू परमेश्वरा, आणि बापा आम्ही तुझ्याकडे आकर्षिले जावे बापा. ज्याप्रमाणे बापा मॅग्नेटला आकर्षित केलं जाते बापा प्रभू परमेश्वरा, कारण तू काय म्हटलेले आहेस की ही माझ्यापासून निघालेली आहे, माझ्यासाठी बनवलेली नाही तर माझ्यापासून निघालेली आहे. जे तुझ्यापासून निघालेली आहे ती बापा तुझ्याकडेच येणार बापा, ती भलतीकडे जाणार नाही बापा प्रभू परमेश्वरा. बापा तीच वधू म्हणून तू आज आम्हाला तयार केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो. आजच्या ह्या सुंदरच्या मेसेजबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो की बापा कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने तू आम्हाला दाखवून दिलेस बापा, की बापा आमची जागा काय आहे बापा आणि ते रेस्टोरेशन काय आहे बापा. बापा जोसेफाने साठवलेली ती भाकर काय आहे बापा प्रभू परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो. आणि खरोखर बापा ते शिक्के फोडण्यासाठी बापा आजचा जो केवळ बायबल नव्हे तर बापा संदेशाला संपूर्णपणे ग्रहण करणे आहे बापा. कारण बापा त्याचद्वारे तो आम्हाला बायबलचं प्रगटीकरण देत आहे बापा. त्याचद्वारे बापा तो आम्हाला बायबल बापा संपूर्णपणे रिव्हील करत आहे बापा. ह्या तुझ्या दयेबद्दल बापा, ह्या तुझ्या प्रगटीकरणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. 7व्या संदेशाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे बापा भाऊ नितीनबद्दल तुझी स्तुती महिमा करीतो बापा. खरोखर बापा तू त्यांचा उपयोग केलास आणि बापा आमच्यासाठी हा संदेश दिल्याबद्दल तुला धन्यवाद देऊन तुझी स्तुती महिमा करीतो. आम्ही प्रत्येकजण तुला सरेंडर होतो बापा, आणि खरोखर बापा हा मेसेज अद्याप डीपली बापा आम्हाला समजावा बापा. म्हणून बापा जे काय रेकॉर्डिंग्स आहे ते आम्ही पुन्हा पुन्हा बघून बापा त्यावर स्टडी करावी, म्हणून तो आम्हाला विशेष सहाय्य कर बापा. त्याचप्रमाणे बापा भाऊ स्टॅनली जो बापा त्याच्या प्रवृत्तीच्या मार्गात असणार किंवा बापा जे काही आहे बापा, भाऊ स्टॅनलीच्या कुटुंबाला तुझ्या हाती सोपवून बापा पुढील वेळ समय तुझ्या हाती देऊन छोटीशी प्रार्थना विनंती तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो, म्हणून ऐकू मान्य कर. आमेन. आमेन. I love him. I love him because he first loved me and purchased my salvation on Calvary's tree. Praise the Lord. Amen.